हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग. तर आज आहे 14 नोव्हेंबर. तर आज आहे सियाचा अॅन्युअल डे आणि त्याच दिवशी असतो काय, चिल्ड्रन्स डे. सो हॅपी चिल्ड्रन्स एव्हरीवन, हॅपी चिल्ड्रन्स डे एव्हरीवन, एव्हरी चिल्ड्रन, टू एव्हरी चिल्ड्रन. आणि इकडे गाईस विहान काय एवढा खाऊ कोणी आणला, एवढा खाऊ कोणी आणला. तर काहीच मम्माने आणलंय कारण की ना मला आज ॲन्युअल डे आहे ना. ॲन्युअल डे साठी आम्हाला जंक फूड आलं आहे आणि 3ला जाणार 9ला येणार. सिया आमची खूप एक्सायटेड आहे. सियाला ॲन्युअल डे खूप आवडतो आणि वर्षभर ॲन्युअल डेची वाट बघत असते सिया. तर आम्ही सगळे आधी सियाला सोडून येणार आम्ही, कारण त्यांचं रिपोर्टिंग लवकर आहे आणि आमचं थोडंसं लेट आहे. त्यांच्यानंतर 1 तास आधी सिया जाणार आहे, है ना. बरेच दिवस झाले कमेंट आली होती, त्याचा रिप्लाय मला द्यायचं झालं नाही, तर आज मी देते. तर कमेंट आली होती की ताई तू गाऊन कुठून घेतले आणि ऑनलाईन घेतले असले तर लिंक दे. तर पहिली गोष्ट, ऑनलाईन नाही घेतलेला हा गाऊन. म्हणजे आमच्या इथे माधवनगरला कुठलं का मम्मी दुकान, तर माधवनगरला रविराज दुकान आहे, त्यांचंच दुसरं आहे का? हां, त्यांचंच एक दुसरी ब्रांच आहे तिथे. पार्श्व कन्फर्म आहे. हां, दुकानचं नाव पार्श्व आहे वाटतं. तर त्या दुकानातून आम्ही घेतले. त्यामुळे ऑनलाईन नसले घेतल्यामुळे तुम्हाला लिंक मला देता येणार नाही. पण जर तुम्ही सांगितले असाल तर तुम्हाला तिथे भेटून जाईल. आणि छान आहेत गाऊन. आणि ऑनलाईन घेतले कसं होते की कपडा चांगला मिळत नाही, कधी कधी असं आपल्याला दिसतं चांगलं आहे, पण ज्यावेळेला डिलिव्हर होऊन घरात येते त्यावेळेला एकदम हलकी क्वालिटी असं वाटते. मग ते परत रिटर्न करा, नाही तर मग तसंच वापरा. मग असं हे सगळं झंझट होते. त्यामुळे शक्यतो मी काय करते, ऑनलाईन शॉपिंग जरा कमीच करते, म्हणजे कपड्यांची. कारण कपडा हलकाच निघतो, ऑनलाईन चांगला दिसतो मस्त फोटोमध्ये, आपल्याला वाटतं अरे किती छान ड्रेस आहे, किती छान टॉप आहे. पण ज्यावेळेला आपण ऑर्डर करतो त्यावेळेला आपल्याला समजतं की क्वालिटी खूप हलकी आहे. सगळ्याच बाबतीत असं होत नाही, पण काही काही गोष्टींमध्ये होतात. तर आम्ही पण एकदा साडी मागवली होती, तर ती खूप हलकी निघाली. त्यामुळे तेव्हापासून जरा कमीच असं वस्तू वगैरे मागवतो. आणि सिया विहानचे कपडे कसे हॉपस्कॉच ॲप्लिकेशन आहे ना, तर त्याच्यावरून मागवते. आणि हॉपस्कॉचवर कसं चांगला ब्रँड आहे हॉपस्कॉचचा, तर सगळे चांगल्या क्वालिटीचेच कपडे असतात. म्हणजे जर समजा 1000 रुपयाचा आपण ड्रेस मागवला तर त्याच्या 1000 रुपयाच्या मानाने ड्रेस पण तसा असतो. आणि त्यामुळे हॉपस्कॉचवरूनच मी सिया विहानचे घेते. आणि चांगलं आहे, तिथे चांगले कपडे भेटतात, ट्रेंडी आहेत आणि प्लस क्वालिटी चांगली असते, कलर जात नाही, फाटत नाही. कपडा आपलं मूल मोठं तर कपडा छोटा पडतो म्हणून आपल्याला त्याला साईडला ठेवावं लागतं. नाही तर मग पूर्ण कधीच कपड्याचा आजपर्यंत रंग नाही गेला सिया विहानच्या, किंवा कधी फाटले नाहीत, उसवले नाहीत. त्यामुळे हॉपस्कॉचवरून सिया विहानचे मी घेते कपडे. आणि मला शक्यतो आम्ही कसं जाऊनच दुकानातूनच घेणं प्रेफर करतो, कारण आपलं कसं जाऊन व्यवस्थित बसते की नाही बघून, परत क्वालिटी वगैरे बघूनच. आज चिल्ड्रन्स डेच्या निमित्ताने सिया विहान तुम्हाला स्वामींचं गाणं म्हणून दाखवतील. हा म्हणा, दुःखामध्ये सुख, इकडे बघून म्हणायचं असते, कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी, श्री समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि सियाच्या दीदी म्हणायचं. तर आज थांब, चला सिया झोपली आणि इथं मला सियाची टिफिनची तयारी चालू आहे माझी. म्हणजे सिया बोलली मला पोहे पाहिजेत, त्यामुळे इथं पोहे भिजवलेत, कांदा मिरची आणि कोथिंबीर चिरली, इथे कढी ठेवली. आणि सिया झोपली तोपर्यंत मी इथं फटाफट करून घेते. त्यातच येते ना, 2 डबा कशाला, मिरची काढायला लागेल, काढून खातेस तेच ना. थोडंसं हां, मग थोडं विहान कर, थोडं बस काय जास्त आहे, थोडंसं इथे लेस खाणार वडापाव आणि 2 डबे नाही दिलं तर
मग असं होईल ना आपल्याला टिफिनमध्ये असलं पाहिजे जेवण. बस भले रिटर्न आलंच चालेल थोडंसं, म्हणून आणायचं नाही चालेल म्हटल्यावर. ते मी कारण पोहे गरम छान लागतात. काय आता कोथिंबीर आहे ती. तुला देते तर थोडं दे, मोठा कटोरा. मोठं मग काही जास्त देत नाही, थोडं देते बस आहे. देते थांब. कसं लगेच हे निघतंय मोठ्याचं. ते सिल्की आहे का कपडा. जा खा. सात कुठे आहे? सात कुठे आहे? साड्या हात कोण लावले. तर काहीच आता आम्ही अॅन्युअल डे सगळ्यांनी आम्ही गाडी काढली आणि खूप सारे स्नॅक्स आणि रुको जरा सबर करो. आराम करो. आणि चल बस हळू जा. अतुल हळू जा, टाइम आहे. आणि शूजची पिशवी बाहेर काढल्यानंतर शूजची पिशवी बाहेर ठेवायची, आत ठेवायची नाही. त्याच्यावर नाव वगैरे लिहिलेलं आहे त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. जावा आता आणि हळू जावा, टाइम आहे. काय अतुल चला. तर आज जसं की मी सांगितले सियाचा ॲन्युअल डे आहे, त्यामुळे आता मी आणि अनन्या चाललोय. ठीक आहे, आम्ही दोघी चाललोय आणि दोघींचं मॅचिंग झालंय. कोइन्सिडेंटली ठरवलं नव्हतं. आणि सियाला सोडून आला अतुल, आता आम्हाला सोडायला चाललंय आणि जाणं. हां सीट बुक होते, मग पाठीमागं पूर्ण नंबर आला ना मग काय ओळखतच नाही सगळे, कारण सगळ्यांचे कपडे एकसारखे असतात. सिया कुठले आणि कोण कुठलं काहीच ओळखत नाही. एवढं मोठं स्टेज असते, गर्दी एवढी मोठा असते मग त्या, आणि सगळ्यांचे सेम ड्रेस असतात ना. तर आपलं बाळ कुठलं ते ओळखतच नाही. फर्स्ट रो मध्ये ओळखेल लगेच. फर्स्ट रूम मध्ये आहे आता, पण तरी सगळे सारखेच दिसायचे आणि लांबून तर काहीच कळत नाही. त्यामुळे मी ह्या वेळी म्हटलं जरा लवकर जाऊया. फायनली आज जरा लवकर चाललोय आपण. आज नेहमी उशीर होते. मी आज लास्ट इयर गेलतो ना तेव्हा 5:15 झालते आपल्याला. हां खूप लेट झालं. आणि लास्ट टाइम काय झालं, मी एक्झॅक्ट टायमिंग सांगितलं होतं ना. समजा 4:45ला जायचं आहे तर 4:45 सांगितलं, मग ते जायला तिथून पुढे उशीर होतो आपल्याला. म्हणजे नेहमी आपण कसं जरा लवकर टायमिंग सांगितलं ना तर मग आपण वेळेवर पोहोचते. तसं मी आज 4चं टायमिंग सांगितलं होतं, त्यामुळे सगळेजण आवरून बाहेर येईपर्यंत आता किती वाजले, 4:15 वाजले. आणि आपल्याला 4:45 पर्यंतच सीटेड सांगितले, बी सीटेड ऑन अप टू 4:45. मग आता आपण पोहोचेपर्यंत आरामात तेवढं टायमिंग होते. जरा लवकर सांगायचं नेक्स्ट टाइम पासून असंच. म्हणजे आता कसं लवकर सांगितल्यामुळे वेळेत आपण पोहोचणार आहे. अच्छा Last time. आता मी आणि आतुला तर- मग 4:30ला बाहेर निघालो. आतुला तर 2 तास आधीच टायमिंग सांगायला लागते. आता सियाला 3:30ला सोडायचं होतं, पण मी त्याला 3चं टायमिंग सांगितलं, त्यामुळे तो लवकर आवरला. आणि तरी तुम्हाला माहिती आहे बाहेर निघाल त्यानं 3चं टायमिंग सांगून पण 3:15 झाले होते. मग त्याला मी 3:15ला सांगितलं की 3:30चं टायमिंग आहे, निवांत जा. मग एंडला सांगायचं निवांत जा, पण तोपर्यंत मागे लागायचं म्हणजे माणूस आवरून पटकन बाहेर निघते. कारण मला कसं आहे ना, आपल्या घरात गडबड केलीच चालते, जरा धावपळ. पण गाडी चालवताना माणसाने हळू जावं म्हणून मी घरात गडबड करते. पण जेव्हा माणूस बाहेर निघतो तेव्हा आवर्जून माझा हा म्हणजे सांगणं असतेच की हळू जावा. मग डेली इव्हन समजा कधी सियाला सोडायला आणायला जात असलं तरी मी सांगते की हळू जावा टाईम आहे. भले एक वेळ उशीर जरी झाला असला तर आपल्याला रिटर्न यायला लागलं तर चालते, पण आपला जीव खूप महत्त्वाचा आहे. जीव आणि कारण आपण आपल्या एकट्यासाठी जगत नसतो, तर आपल्यावर डिपेंड असणारे लोक जे असतात त्यांच्यासाठी पण आपण जगत असतो. फॉर एक्झाम्पल आपली मुलं, आपले आई वडील. आणि त्यामुळे आपण स्वतःसाठी तर काळजी घ्यायचीच, पण जे माणसं स्वतःची काळजी स्वतःसाठी घेत नाही त्यांनी ॲटलिस्ट दुसऱ्यांसाठी घ्यायची आणि गाडी हळू चालवायची. चला आता आम्ही पोहोचतो. आता थांबू इथे जरा. हो लेस मोठे का ना, ते छोटे नाही हे साईज ते काल हे घेऊया काय
चिप्स, केळी चिप्स. तुला पाहिजे असेल, मला मग पोटॅटोच घेते. एक देऊ का तुला? द्या हे. एक. द्या. अजून? चला आता आपण आलोय स्कूलमध्ये. आता आम्ही जातो. सियाचं काय काय चाललंय बघूया. Start and end safely every day. So the best bus driver of the year award goes to Mr. Deepak Ray. I request the dignitaries to felicitate the award. Yes, Ellie, what happened? Why? काय झालं मला सांग. चला आता खाणं सियाचं ॲन्युअल डे झाला, खाणं पिणं झालं आणि आता आम्ही घरी चाललोय. आणलं आणि सिया ऐकत नाही, नको म्हणतो. अभिषेकचं हे करायला लागलं. अच्छा बंदे उडपे बाकी सारे. चला आता आईस्क्रीम खाऊया आणि जाऊया. हे भारी आहे पान मसाला. चॉकलेट म्हणजे तुला मोठं पाहिजे बारकं पाहिजे. सिया चॉकलेट घेऊ नकोस. चॉकलेट